नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। चला, सकळ चिंता मनी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा। मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवघे जन। तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने। मन शुद्धतया काय करिसी माळा, मंडित सकळा भूषणांसी। हरीच्या गुणे गर्जता ती सदा, आनंदतया मानसी। तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची। तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमा वर्णू त्याची। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून संतांचं जे शरीर आहे तर त्या शरीराचा महिमा वर्णन करतात। काय तुकोबाराय म्हणतात, सकळ चिंता मनी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा। निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा। या अभंगातून महाराज म्हणतात की साधू संतांचं जे शरीर आहे तर ते शरीर सकळ कामना पूर्ण करणार चिंतामणी प्रमाणे आहे। काय अभंगाचा अर्थ पाहण्यापूर्वी थोडं आपण काही प्रस्तावना पाहणार आहोत की काही ठिकाणी काही अभंगामध्ये तुम्ही आम्ही जे जीव आहोत, काय मनुष्याचं जे शरीर आहे तर ते शरीर कसं आहे याचं वर्णन केलेलं आपल्याला काही अभंगामध्ये पाहायला मिळतं। काही ठिकाणी भगवंताचं जे शरीर आहे, भगवंताचं शरीर कसं आहे हे पाहायला मिळते। आणि आजचा जो अभंग आहे तर या अभंगामध्ये संतांचं शरीर कसं आहे हे आपल्याला पाहायला मिळते। तर सर्वप्रथम मनुष्याचं जे शरीर आहे तर ते शरीर कसं आहे तर याचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी वर्णन केलं की शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे। या अभंगामध्ये तुकोबारायांनी मानवी जो देह आहे, मानवी जे शरीर आहे तर त्या शरीर कशा पद्धतीनं ते शरीर आहे याचं वर्णन या अभंगामध्ये करतात तुकोबाराय। सांगतात की शरीर दुःखाचे कोठार,
आपलं जे शरीर आहे, मानवी देह आहे, तर सांगतात हे दुःखाचे कोठार आहे. कारण या शरीरामध्ये जेवढे दुःख आपल्याला भोगायला भेटतात, कदाचित तेवढे दुःख दुसऱ्या कोणत्या योनीत भोगायला भेटत नसतील. काय म्हणून या शरीराला दुःखाचे कोठार म्हटलं. पुढे म्हणतात शरीर रोगाचे भांडार. हे जे शरीर आहे तर हे रोगाचे भांडार आहे. अहो, जेवढे व्यक्ती आपण पाहतो तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रोगाने ग्रसलेला आहे, हे का नाही. अहो, कोणाला BP आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला काय काय वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्या ठिकाणी आपल्या या शरीरामध्ये येऊन बसलेले आहेत. जणू काही सर्व रोगाचं जे भांडार आहे हे आपलं शरीरच आहे. काय अहो, भांडार कशाला म्हणतात की ज्या ठिकाणी संचय करून ठेवल्या जातो, तर त्याला आपण घरातील काही आपण पाहतो की आपला आश्रम आहे, तर आश्रमामध्ये भांडारगृह असतं. मग त्या ठिकाणी डाळी साळी, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वस्तू असतील, तर त्या वस्तू त्याच्यामध्ये आपण ठेवतो, त्याला काय म्हणतो, भांडार म्हणतो, हे की नाही. तसं हे शरीर जे आहे, महाराज म्हणतात बाबांनो, हे शरीर रोगाचे भांडार आहे. या शरीरामध्ये नाना प्रकारचे रोग त्या ठिकाणी निवास करतात. अहो, रोग येण्यामागचं काय कारण आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपला आहार चुकला. अशुद्ध आहाराचं आपण सेवन करायला लागलो. अहो, जुने लोक पहा तुम्ही, 100 वर्षाचे काही काही वृद्ध माणसं आपल्याला पाहायला मिळतात आजही, परंतु त्यांना चष्मा लागलेला नसतो, कानाने पूर्ण ऐकू येतं, काही काही तर बिना काडीचे सुद्धा चालताना पाहायला मिळतात. मग त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये काय बदल झाला, तर बदल हा झाला की त्या काळचं जे अन्न होतं हे अतिशय शुद्ध सात्विक अन्न ते लोक ग्रहण करायचे. आपल्या दररोजच्या आहारामध्ये, भोजनामध्ये शुद्ध वेदलक्षणा गौमातेचं दूध असेल, दही असेल, तूप असेल, लोणी असेल, याचा आहारामध्ये नित्य वापर होता. आणि त्याच्यामुळे गुडघे दुखण्याचे प्रॉब्लेम नव्हते, अटॅक येण्याचे प्रॉब्लेम नव्हते. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपला आहार विहार हा बदलल्यामुळे आपल्यामध्ये रोग त्या ठिकाणी वाढले. म्हणून एक तुम्ही नियम बघा, एक प्रयोग करून बघा की दररोजचं तुमचं जे संध्याकाळचं जे भोजन आहे हे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही 7 वाजेच्या आत तुमचं भोजन झालं पाहिजे. आणि तुम्ही असा प्रयोग करून बघा की 7 वाजेच्या अगोदर जर तुम्ही जेवाल तेव्हाची तुमची बॉडी, आणि तुम्ही रात्री उशिरा जेवाल त्यानंतर तुमच्या बॉडीमधला त्या ठिकाणी काय तुम्हाला फरक जाणवतो हे तुम्ही प्रयोग करून बघा. आणि जर तुम्हाला दिवसातून एक वेळ जेवण्याची जर तुम्ही सवय लावली तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला अजून तुमच्या बॉडीमध्ये एक वेगळा हलकं शरीर तुम्हाला वाटेल. तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही अतिरिक्त कॅलरीज आहेत ते शरीर त्या ठिकाणी खाऊन टाकतं. काय, आणि म्हणून आहार जो आहे तो शुद्ध असला पाहिजे.
ज्यावेळेस तुम्ही शुद्ध आहार ग्रहण कराल त्यावेळेस आपल्याला रोगराई जी आहे ही कमी होईल, है की नाही? अहो, आपण पाहतो की लोकांना घरचं अन्न जास्त आवडतं का हॉटेलचं जास्त आवडतं? हॉटेलचं तळलेलं वगैरे हे अन्न जास्त आवडतं. म्हणतात आज हॉटेलवरून जेवण मागवा किंवा हॉटेलवर जेवायला चला. का? कारण ते अन्नामध्ये स्पायसी आहे, जास्त तेलकट आहे, चवदार आहे आणि त्याच्यामुळेच खाण्यामध्ये बदल झाल्यामुळे रोगामध्ये सुद्धा वाढ झाली, है की नाही? म्हणून आहार शुद्धो सत्व शुद्धी. तुमचा आहार जर उत्तम असेल, शुद्ध असेल, तर तुमचे सत्व म्हणजे विचार शुद्ध राहतील. विचार शुद्ध राहिले म्हणजेच तुमचं शरीर सुद्धा चांगलं राहील. आणि म्हणून सांगतात हे जे शरीर आहे तर शरीर माध्यम खलु धर्म साधनम, की हे जे शरीर आहे तर हे आपल्याला चांगले कार्य करण्यासाठी आवश्यक आहे. मग जर तुम्ही निरोगी राहाल तर तुम्ही काहीतरी करू शकाल. तुम्ही जर स्वतःच रोगी झाले, बिमार झाले, तर दुसऱ्यासाठी काही करू शकू का आपण? नाही. आणि तेच महाराज म्हणतात की शरीर रोगाचे भांडार. एवढंच नाही तर सांगतात शरीर दुर्गंधीची थार. अहो, आपलं शरीर जे आहे तर हे सांगतात दुर्गंधीची थार, म्हणजे शरीर हे दुर्गंधाने युक्त आहे. अहो, एखादं वस्त्र असते, वस्त्र माहिती आहे, कपडा. एखादा वस्त्र 2 वर्ष 4 वर्ष दुकानामध्ये जरी पडलेला राहिला तर त्या वस्त्राला दुर्गंध लागतो का? योग्य चांगला काचामध्ये ठेवलेला असेल, आपण पाहतो बाजारामध्ये दुकानामध्ये गेल्यावर कपड्याच्या कपडे थप्प्याच्या थप्प्या असतात की नाही, पण तो कपडा तुम्ही आणा, 1-2 दिवस घाला, घातल्यानंतर की जो 50 वर्षही खराब न होणारा कपडा 2 दिवस तुमच्या शरीराचा आणि त्याचा स्पर्श झाला की काय यायला लागतं? दुर्गंध यायला लागतो. कारण शरीरामधून घाम निघतो वगैरे वगैरे. आणि बघा गीतेनं काय सांगितलं की आपल्या शरीराला किती द्वार आहेत? किती? 90 पुरे देही, है की नाही? आपल्या शरीराला 9 दरवाजे आहेत, 9 छिद्र आहेत, 9 द्वार आहेत. आता एक विचार तुम्ही करा की जे जे 9 छिद्र आपल्या शरीराला आहेत, तर मला सांगा त्या कोणत्या छिद्रामधून तुम्हाला सुगंध येतो? विचार करा तुम्ही. तर प्रत्येक ठिकाणावरून त्या ठिकाणी दुर्गंध येताना तुम्हाला दिसतो. आणि मग असं हे जे शरीर आहे तर महाराज म्हणतात शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे, की या शरीरापेक्षा अपवित्र दुसरं काहीच नाही. म्हणून आपण जन्माला जरी आलो तरी आपल्या जन्माला येण्याने लोक इर्दी पाळतात. पाळता तुम्ही की आपल्या जन्माला येण्याने सूतक आहे आणि आपण मेल्यानंतरही एखादा त्या ठिकाणी आपण पाहतो गृहस्थी लोकांमध्ये 13 दिवसाचं सूतक केलं जातं की नाही, की 13 दिवस मेल्यानंतरही सूतक आहे. मग एवढं सर्व असताना शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. पूर्ण अभंग तुम्ही पाहून घेऊ शकता की हे शरीर कसं आहे. तर सांगता शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, आणि पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले.
काय? शरीर विटाळाचे आळे. म्हणजे माणसाच्या शरीराचा जर विचार करायचा गेला तर शरीर म्हणतात विटाळाचे आळे. की प्रत्येक गोष्टीचा विटाळ तुम्हाला आहे. मग शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. अहो या शरीराने माया असेल, मोह आहे, या पाशामध्ये आपण गुंतलेलो आहे. हा माझा मुलगा आहे, हा माझा पती आहे, ही माझी सासू आहे, हा माझा सासरा आहे, वगैरे वगैरे. जेवढे तुमचे नाते होते संबंध असतील तर या माया मोहाच्या पाशामध्ये आपण काय होतो? गुंतून जातो. अहो बरेच लोक त्या ठिकाणी आम्हाला भेटतात, म्हणतात महाराज एकदा का पोराचं लग्न झालं की मग आता आश्रमातच यायचं. आता खरं सांगा तुम्ही, मुलाचं लग्न झाल्यावर किती जण आश्रमात आले? अहो लग्न झालं, वर्षभराने नातू पंतू झाले तर म्हणतात महाराज, म्हणलं शांताबाई अहो या ना आश्रमात. शांताबाई म्हणते महाराज अहो आता नातू सांभाळायची जबाबदारी आली. खरं आहे की नाही? मग जेवढा आपण आपल्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो तेवढा आपण त्या मोहपाशामध्ये काय होतो? बांधल्या जातो, गुरफटल्या जातो. आणि तेच महाराज म्हणतात शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. आणि शरीर हे एक असं माध्यम आहे की तुम्हाला मुक्त व्हायचं की तुमच्या तुम्हाला पतनाला जायचं, हे जर घडत असेल तर फक्त आणि फक्त शरीराच्या मुळे. की पतन शरीराच्या मुळे. की म्हणून एका अभंगामध्ये महाराज म्हणतात की पतन उद्धार संघाचा महिमा. की आपलं पतन व्हावं की आपला उद्धार व्हावा हे संगतीने ठरत असतं. कारण संगती जर दुष्टांची असेल तर निश्चित आपलं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. एक ना एक दिवस तुमचं पतनच होईल. आणि संगती जर सज्जनाची असेल, चांगल्या व्यक्तींची असेल तर माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अहो वाल्मिकाला होता अगोदर दुष्ट, परंतु काही क्षणाचा नारदाचा संग घडला तर जीवनामध्ये परिवर्तन झालं. कशाचा परिणाम? संघाचा परिणाम आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. ज्या शरीराला आपण आपलं म्हणतो ते शरीरही आपलं नाही तर ते काळाने व्यापलेलं आहे. म्हणून महाभारतामध्ये आपण महाभारत श्रवण करत आहोत की नाही, तर महाभारतामध्ये पुढे युधिष्ठिर आणि यक्ष यांनी प्रश्नोत्तरी त्यांची आहे. तर त्या प्रश्नोत्तरीमध्ये यक्षाने युधिष्ठिराने काही प्रश्न केलेत. त्याचं समजा असे यक्षाने प्रश्न केले, युधिष्ठिराने उत्तर दिले. तर प्रश्न असा केला की किम आश्चर्यम, की आश्चर्य काय आहे, असा प्रश्न केला असताना युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं, म्हटले बघा आश्चर्य का? आश्चर्य हे आहे की दररोज माणसाच्या समोर हजारो लोक मरतात की नाही? कोणी रोड ॲक्सिडेंटमध्ये मरते, कोणी अटॅक येऊन मरतं, कोणी कसल्या बिमारीनं मरेल. परंतु हजारो लोक दररोज मरत असताना, त्यांना तो वाटी लावत असताना त्याच्या अंतकरणामध्ये मात्र मी एक दिवस जाणार आहे असा भाव कधी निर्माण होत? तो स्वतःविषयी निरंतर उदास असतो. त्याला वाटतं आज आपण झोपलो, उद्या मस्त आनंदात मजा करू. काय? म्हणून महाराज म्हणतात बाबांनो, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. तर आपला विषय त्या ठिकाणी आहे की हे आहे मानवाचं शरीर.
आता दुसरं आहे देवताचं शरीर. भगवंताचं जे शरीर आहे, तर भगवंताचं शरीर हे अतिशय दिव्य आहे. म्हटले कसं? की तो परमात्मा भागवताच्या आरंभी आपण ऐकलंय की परमात्मा हा सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. मग ज्याचं स्वरूप सत आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे, त्याचप्रमाणे माऊली म्हणतात की ज्याच्या ठिकाणी जो षडगुण संपन्न आहे, कोणते कोणते? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे जे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहे, माऊली म्हणता म्हणून तो भगवंतू, म्हणून तो भगवंत आहे. आहे की नाही? अनेक प्रमाण तुम्हाला पाहायला मिळतील. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, की पांडुरंगाची जी कांती आहे तर ती दिव्य कांती आहे. मग भगवंतामध्ये हे गुण आहेत. भगवंताचं जे शरीर आहे अलौकिक शरीर आहे. आणि मग म्हटले आता संतांचं शरीर कसं आहे? तर सांगतात की संतांचं शरीर हे सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. तुकोबाराय सांगतात की साधूचं, संताचं शरीर हे सकळ चिंतामणी शरीर. त्यांच्या पायाच्या नखापासून तर शेंडीच्या केसापर्यंत संताचं जे शरीर आहे तर हे सर्व कामाचं आहे. म्हटले कसं काय? कारण त्यांच्या, आपण म्हणतो साधू संतांना, महाराज अहो आमच्या घराला त्या ठिकाणी तुमचे चरण लावा, पाय लावा, है की नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्याप्रमाणे चिंतामणीचं काम काय आहे की मनामध्ये जी जी आपण इच्छा करतो ती चिंतामणी पूर्ण करत असतो, है की नाही? आणि म्हणून संतांना जी उपमा दिली आहे तुकोबारायांनी ती चिंतामणीची दिलेली आहे. पहा, एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, कामधेनु कल्प तरु चिंतामणी, की संत जे आहेत ज्याप्रमाणे ह्या उपमा आहेत की संतांना चिंतामणीची उपमा दिली. मग असे कोणाला उपमा दिली चिंतामणी म्हणून? असं एखादं जर उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी चिंतामणी नावाची उपमा दिली. काय म्हटले? कुठे? चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, हे की नाही? की ज्ञानोबाराय जे आहेत तर त्यांचं जे चिंतन करतात, चिंतकाचा चिंतामणी. अहो जे जे साधक ज्ञानोबारायांच्या समाधीवरती जाऊन आपला माथा टेकवतात, डोकं टेकवतात, तर त्या प्रत्येकाची त्या ठिकाणी चिंता दूर करण्याचं काम कोण करतं? माऊली करतात. आणि म्हणूनच त्यांना उपमा जी दिली, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, की याच्यावरही बरेच आता विषय भरपूर मोठा आहे, है की नाही? आपल्याला वेळ कमी असल्यामुळे महाराज म्हणतात की सकळ चिंतामणी शरीर, संताचं जे शरीर आहे
तर हे सकळ शरीर चिंतामणी असा आपण त्याचा अर्थ करू शकतो की त्यांचं सर्व शरीर हे चिंतामणी आहे. काय की त्यांच्याजवळ जी जी तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पूर्वी तसे. अहो कल्पतरू ज्याप्रमाणे जी इच्छा केली ती ती पूर्ण करतो, त्याप्रमाणे साधूच्या प्रत्येक अंगाचा प्रत्येक अवयवाचा त्या ठिकाणी तुमच्यावरती परिणाम होत असतो. अहो कदाचित साधू तुम्हाला मुखाच्या द्वारे शिव्या देतील, कधी त्या ठिकाणी तुम्हाला मारतील, झोडतील, परंतु त्यांच्या प्रत्येक क्रियेने साधक तो आहे, खरा शिष्य तो आहे की आपले श्रीगुरु आपल्यासोबत जसा व्यवहार करतील, मारतील, झोडतील, जे करायचं त्यांना, पण त्यांना एक शब्द सुद्धा प्रतिउत्तर न देणे. काय आहे की नाही? आता आमच्यासारखा मार तर कोण खाल्ला नसेल. आमच्या बालपणी एवढा बाबांचा स्वभाव कडक होता की नुसतं बाबानं बोलवलं म्हटलं की भीती वाटायची. काय परंतु त्यांनी दिलेली जी काही शिक्षा असेल, प्रसाद असेल, तो प्रसाद म्हणूनच ग्रहण करायचा. कारण त्यांच्या प्रसादामुळे त्यांनी केलेल्या ते शिव्या देत असतील, परंतु साधकाने ते एक प्रसाद आहे. त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा आपण प्रसाद म्हणून ग्रहण केला तर सदशिक्षाचं निश्चित एक ना एक दिवस कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. काय अहो जेवढे त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये ज्यावेळेस बाबा इकडं आले सोमनाथीमध्ये, आता जेवढे बाबांच्या संगतीत आले होते, मला सांगा, सारंगधर बाबा असतील, डॉक्टर काका असतील, श्रीधर भाऊ असतील, हे जुने जुने जे लोक, आता श्रीधर भाऊ का कमी दारू घ्यायचे का? म्हणजे व्यसनी, इतके व्यसनी होते की यांची दारू सोडणं शक्य नव्हतं. आता आपले दामू अण्णा एक होते, हे की नाही, की एवढे अव्वल दर्जाचे लोक होते, परंतु काही काळपर्यंत त्यांना संत संगती घडली, सेवा बी नाही घडली, फक्त त्यांचं भोजन नेऊन द्यायचं, त्यांचं सानिध्य करायचं, काही सेवा बी होत असेल, परंतु त्यांची दृष्टी पडली, त्यांची सेवा घडली आणि परिणाम असा झाला की जे खळ होते, दुष्ट प्रवृत्तीचे होते, कोणी मांसाहार करत असेल, कोणी दारू पित असतील, 24 तास दारू पिणाऱ्यांच्या दारू सुटल्या. कशाचा परिणाम आहे की सकळ चिंतामणी शरीर, त्यांचं सर्व शरीर हे चिंतामणी आहे. आणि मग म्हटले त्यांच्या शरीराला चिंतामणी का म्हटलं तर तुकोबाराय म्हणतात, जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. की दोन उपमा दिल्यात की साधूचं सकळ शरीर चिंतामणी आणि दुसरं सांगितलं साधू कसे आहेत तर स्फटिक जैसा. स्फटिक कसं असतं? पांढर शुभ्र त्या ठिकाणी स्फटिक असते. आणि गळ्यामध्ये तुम्ही पाहिले असतील स्फटिकाची माळ असते, अशी पांढरी दिसते का नाही, तिला स्फटिक माळ म्हणतात. जो व्यक्ती स्फटिक माळा घालतो तर स्फटिक माला धारण केल्यामुळे तुमचं शरीरामध्ये असणारं जे ब्लड प्रेशर आहे, वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर ब्लड प्रेशर हे कंट्रोल करण्याचं काम स्फटिक माळा करत असते. काय आणि तेच तुकोबाराय सांगतात
की संतांचं शरीर हे चिंतामणी आहेच, परंतु ते दुसरे सांगतात की ते स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहेत. मग म्हटले स्फटिकाप्रमाणे निर्मळता त्यांना का प्राप्त झाली? तर त्याच्या मागे कारण सांगतात की संतांमधले जो अहंकार आहे, आशा आहे, निंदा आहे, हिंसा आहे, कपट आहे आणि देह अभिमान हा निवृत्त झाल्यामुळे, निघून गेल्यामुळे त्यांचं जीवन हे स्फटिकाप्रमाणे झालेलं आहे. बघा काय काय गेलं? अहंकार गेला. काय? अहंकार चित्तामधून निवृत्त झाला. मग अहंकार गेला म्हणजेच काय? अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. चित्तातून अहंकार निवृत्ती झाली म्हणजे तो परमेश्वर स्वरूपच होतो. म्हणून महाराज म्हणतात, नामदेवराय वर्णन करतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. की देवा, अरे आमच्या विष्णुदासांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. कारण अहंकार जो आहे तो अहंकारच माणसाला घेऊन डुबणारा आहे. काय? म्हणून अहंकारावरती विजय प्राप्त करता आला पाहिजे. महाराज म्हणतात, जरी जाय अहंकार समूळ आशा, की अहंकार गेला पाहिजे, सोबत सर्व आशा निवृत्त झाली पाहिजे. कारण जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत मला हे प्राप्त व्हावं, ते मिळावं, अशा वस्तू मिळाव्यात, हे पदार्थ मिळावेत, अशी इच्छा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये वारंवार येत असते. म्हणून महाराज म्हणतात, समूळ आशा ही गेली पाहिजे. नंतर सांगतात की त्यांच्या चित्तातून निंदा, हिंसा नाही, की ज्यांच्यामध्ये निंदा नाही. एक दिवस आपण निंदेवरती सुद्धा प्रवचन केलं की नाही? अभंग गेला काय? की निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. आणि महाराज म्हणतात, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. कोणी निंदा करा किंवा आम्हाला वंदा, तर आम्हाला त्याचा काहीही आमच्यावर परिणाम होत नाही. आणि तेच महाराज म्हणतात की जो कोणाचीच कधी निंदा करत नाही, आणि म्हणून निंदा असेल, हिंसा असेल, की हिंसा सुद्धा कोणाची तो करत नाही. त्याचप्रमाणे कपट त्यांच्या अंतःकरणामधून गेलेला असतो. काय? कारण कपट ही भावना जी आहे जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये कपट भाव राहतो, है की नाही? काही काही लोकांना आपण म्हणतो हा खूप कपटी स्वभावाचा आहे. काय? म्हणजे दाखवतो एक, करतो एक, बोलतो एक, है की नाही? म्हणून कपट ज्यांच्या अंतःकरणामधून निवृत्त झालेला आहे, त्याचप्रमाणे देहबुद्धी याविषयी सुद्धा आपलं चिंतन झालेलं आहे. काय? की देहबुद्धी, की देह मी नाही हे समजणे. मग देह मी नाही ही बुद्धी झाल्यानंतर उरला उरे विठ्ठल, जे काही दिसतं प्रतीतीला येतं हे कोण आहे? विठ्ठलच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो,
की त्या संतांचं शरीर चिंतामणी आहे आणि निर्मळ स्फटिक जैसा, की स्फटिकाप्रमाणे त्यांचं जीवन आहे. त्याचप्रमाणे सांगतात पुढे, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवघे जन, तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने. महाराज म्हणतात की मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, की संतांच्या ठिकाणी मोक्ष देण्यासाठी काशी ही प्रसिद्ध आहे. काय असं म्हणतात की काशीमध्ये जो कोणी मरतो तर त्याला काय प्राप्त होतो? मोक्ष प्राप्त होतो. शास्त्रकारांनी वर्णन करत असताना असं वर्णन केलं की काश्या मरणान्न मुक्ती ही, की काही लोक आपल्याला मृत्यू हा काशीमध्ये यावा म्हणून त्या ठिकाणी जातात, की आपला शेवट काशीमध्ये व्हावा. कारण काशीमध्ये असं म्हणतात जो कोणी मरतो तर भगवान शंकर त्याच्या कानामध्ये रामनाम मंत्र त्याच्या कानामध्ये बोलतात आणि तो मुक्त होतो. आणि तेच महाराज म्हणतात मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, मोक्ष देणारे जे पवित्र क्षेत्र वाराणसी आहे, पण ज्यांचं शरीरच चिंतामणी झालेलं आहे तर त्यांना त्या मोक्षाची काही गरज पडत नाही. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवघे जन. उलट लोक काशीला गेल्यानंतर त्यांना मोक्ष मिळतो, परंतु संता हे चिंतामणी रूप झाल्यामुळे सर्व लोक त्या संताजवळच येतात. महाराज म्हणतात तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने. पहा, गंगादी जे काही तीर्थ आहेत तर या तीर्थांना सुद्धा तीर्थत्व आणणारा तोच आहे. कोण? संत आहे. म्हणून बाबा नेहमी म्हणतात की अरे आम्ही म्हणायचो पूर्वीच्या काळात, बाबा आपण एखाद्या क्षेत्रावर कथा ठेवू, असं करू तसं करू. बाबा म्हणतात अरे आमचं काम असं आहे, आता जे तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थक्षेत्र आहेतच, परंतु आमचं कार्य हे आहे की जे तीर्थ नाहीत त्या अतीर्थाला तीर्थ बनवणे. जिथे कोणी जात नाही तिथे आम्हाला जायला आवडतं. म्हणून शास्त्रकार म्हणतात तीर्थे कुर्वन्ति तीर्थानी, की अतीर्थाला सुद्धा ज्यांचा पदस्पर्श झाला म्हणजे काय होतं? ते तीर्थ होतं. एक नाही, आपण पाहिला असेल आपला जो कोथाळ्याचा आश्रम आहे, आता ते ग्रामीण भागामध्ये तो आश्रम आहे, दुधनेच्या काठावर आहे की नाही. पण पुढच्या महिन्यामध्ये जी मौनी अमावस्या येईल आता, तर त्या मौनी अमावस्येला कमीत कमी 1 लाखापर्यंत लोक तिथे जमतात. आता ते काय तीर्थ होतं का? परंतु साधू पुरुषाचे चरण त्या भूमीला लागले आणि अतीर्थाला सुद्धा, जे तीर्थ नाही त्याला सुद्धा त्यांनी तीर्थक्षेत्र बनवून टाकलं. यालाच म्हणतात तीर्थे कुर्वन्ति तीर्थानी. आणि तेच तुकोबाराय वर्णन करतात की तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने. की गंगादी तीर्थांनाही तीर्थत्व आणणारा तोच एक जगात पवित्र आहे. कोण? संत. म्हणून त्यांच्या दर्शनाने देखील आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, हे की नाही.
मग सत्पुरुषाचं दर्शन जरी आपल्याला घडलं तरी आपल्याला मोक्ष मिळतो, ठीक आहे. म्हणून भगवंताचं दर्शन असेल, सत्पुरुषाचं दर्शन असेल, म्हणून असं एक वर्णन आलेलं आहे की एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती मेलेला असेल, त्याचं केवळ त्याच्या मरतेवेळी त्याला जर संतांनी दर्शन दिलं तर त्याचं जीवन कृतार्थ होतच. एखाद्या वेळेस चालता चालता त्याच्या प्रेतावर जरी त्यांची दृष्टी पडली तरी सुद्धा तो मुक्त होतो. असं म्हटले की प्रेतावर जरी दृष्टी नाही पडली परंतु एखाद्या ठिकाणी त्याचं प्रेत जळत असेल आणि त्या जळत्या प्रेतावर जरी साधूची संताची दृष्टी पडली तरी सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त होतो. काय? आणि तेच तुकोबाराय इथे वर्णन करतात की तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. केवळ त्यांचं दर्शन घडलं म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. मन शुद्धतया काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणांसी. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, अरे जना, की ज्यांचं मन शुद्ध झालेलं आहे तर त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असली काय आणि नसली काय, तर त्यांच्या त्या माळेलाच घेऊन काय बसलायस तू, असा प्रश्नवाचक तुकोबारायांनी या ठिकाणी हे केलेलं आहे की बाबा, अरे एखादा वैष्णव असतो, कदाचित त्याच्या गळ्यात माळ असेल नसेल, आपलं जे वागणं असतं हे बाह्य अवडंबर आपण करतो. गळ्यामध्ये मोठाल्या मोठाल्या माळा घालणं, म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही माळा घातल्या नाही पाहिजे का घातल्या पाहिजे, माळ घालणं हे आपलं एक वैष्णव असण्याचं प्रतीक आहे. पण एखादा सत्पुरुष असेल आणि त्याच्या गळ्यामध्ये जर तुम्हाला माळ दिसली नाही तर कदाचित आपल्या अंतकरणामध्ये असा भाव निर्माण होतो, काय एवढे मोठे महाराज आणि त्यांच्या गळ्यात माळही सुद्धा नाही, होतो का नाही आपला भाव. परंतु महाराज म्हणतात, अरे बाबांनो, त्यांनी गळ्यामध्ये माळ घातली किंवा नाही घातली याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. म्हटले कारण हरीच्या गुणे गरजता ती सदा आनंदतया मानसी. कारण ते जे आहेत तर ते वैराग्य, भक्ती व ज्ञान या भूषणांनीच ते मंडित आहेत. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये वैराग्य, भक्ती, ज्ञान असल्यामुळे हे केवळ त्यांच्या बोलण्यावरून सांगण्यावरून नसते, तर हे त्यांच्या अंतकरणामध्ये तो भाव असतो. वैराग्य त्याला म्हणतात की एखादी वस्तू, अप्राप्त वस्तू विषयी वैराग्य निर्माण होणे, याला वैराग्य म्हटल्या जात नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला शुगर झाली आणि मग तुम्ही म्हणता, महाराज आम्ही साखर खाणं सोडून दिलं, आता साखरेविषयी आम्हाला वैराग्य झालं, तर याला वैराग्य मानलं जाईल का? तुम्हाला साखर फार आवडते आणि मग तुम्ही सोडली, मग ते वैराग्य होईल. पण तुम्हाला एखादी बिमारी झाली म्हणून तुम्ही त्यागली, तर ते वैराग्य होत. काही काही लोक म्हणतात, आता आम्ही 50चे झालो, आता आम्ही ब्रह्मचारी राहिलो. अरे बाबा, तुझं लग्न झालं नाही, तुला कोणी पोरगी दिली नाही म्हणून तू राहिला, मग तुझं वय 50 झालं म्हणजे तू ब्रह्मचारी मानल्या जात नाही. ब्रह्मचारी तो आहे की त्याने ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं गेलं पाहिजे. आता कधी कधी आपल्याला अशा न्यूज पाहायला मिळतात की 60-60, 70-70 वर्षाच्या म्हाताऱ्याने बी लग्न केले. कधी कधी न्यूजवर येतात की नाही.
मग मला सांगा की असा एखादा अनुकूल पदार्थाचा आपण त्याग करतो का? उदाहरणार्थ सांगायचं झालं की समजा तुम्ही समजायला काय हरकत आहे का? तर वेळ संपू राहिला आपला, आहे की नाही? की समजा आता की तुम्ही समजा आता सध्याच्या काळामध्ये चांदी महाग झाली, सोन्यापेक्षा महाग झाली, आहे की नाही? समजा तुम्ही चांदीचं ताट बनवून आणलं, त्याच्यामध्ये 2 वाट्या आणल्या, 1 ग्लास आणला आणि चांदीचं ताट, चांदीच्या 2 वाट्या, 1 ग्लास, तांब्या म्हणा, ग्लास म्हणा, आणि आणला आणि म्हटले महाराज आता पुढच्या वर्षामध्ये अधिक मास येणार आहे की नाही? अधिक मास येणार आहे आणि अधिक मासामध्ये अधिकस्य अधिकम फलम, की अधिक मासात जे तुम्ही जेवढं दान कराल तेवढं तुमच्याकडे ते येत असतं, आहे की नाही? मग तुम्ही म्हटले महाराज हे 2 लाख रुपयाचा खर्च करून आम्ही चांदीचं ताट, वाटी सर्व तुमच्यासाठी आणलंय आणि हे स्वीकारा. आता मी ते माझ्या हातात घेतलं आणि मी म्हटलं आता मला हे जरी तुम्ही 2 लाखाचं आणलं असेल परंतु मला याची आवश्यकता नाही आणि मी तुम्हाला ते परत केलं. मग हातामध्ये उपलब्ध वस्तू असताना त्या वस्तूचा त्याग होणं याला म्हटलं जातं वैराग्य. वस्तूच उपलब्ध नसेल आणि मग म्हटलं आम्ही त्याच्याविषयी उदास आहोत, तर याला वैराग्य म्हटलं जाईल का? नाही. आणि तेच तुकोबाराय सांगतात बाबांनो की संतांमध्ये वैराग्य, भक्ती, ज्ञान या भूषणांनी ते मंडित असतात. पुढे सांगतात तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. की तो जो वैष्णव आहे, संत आहे, की सदैव भगवंताच्या गुणानुवादाचं भजन करत राहतो, भजनामध्ये त्याला रस वाटतो, कीर्तनामध्ये आनंद वाटतो आणि मनामध्ये सर्व काळ आनंदी राहतो. आणि तेच तुकोबाराय म्हणतात त्याने भगवंताला तन मन व धन अर्पिलेलं असतं. आपलं जे तन असेल म्हणजे शरीर असेल, मन, धन, है की नाही? आपण म्हणतो गुरुदेवांच्या आरतीमध्ये तन मन धन सब अर्पण गुरुचरणन की जय, है की नाही? तन मन धन हे सर्व गुरुचरणावरती अर्पण केलं गेलं पाहिजे. तेच महाराज म्हणतात की त्या भक्ताचं तन मन धन दिले पुरुषोत्तमा. पुरुषोत्तमा म्हणजेच पांडुरंगाला त्याने सर्व दिलेलं असतं. आशा नाही कवनाची, त्याला त्या ठिकाणी स्त्री पुत्राधिकांची सुद्धा आशा त्याच्या जीवनामध्ये उरत नाही. तो त्या ठिकाणी आपली पत्नी असेल, पुत्र असतील किंवा इतरत्र जे काही असतील तर त्यांच्यापासून मला काहीतरी प्राप्त होईल अशी आशा करत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तो परिसा होणे आगळा, काय महिमा वर्णू त्यांचा. की ते जे संत आहेत तर हे परिसाहून कसे आहेत? श्रेष्ठ आहेत. परीस त्याला म्हटलं जातं. कशाला परीस म्हटलं जातं? की ज्याचा स्पर्श लोखंडाला केला म्हणजे त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. त्याला परीस म्हणतात. परंतु तुकोबाराय म्हणतात ते जे संत आहेत तर हे परिसापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण काय महिमा वर्णू त्याची, की त्यांचा जो महिमा आहे तर त्यांचं मी काय वर्णन करू शकेल.
असे ते संत आहेत. आणि म्हणून अशा संतांच्या शरीराचं वर्णन आजच्या या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री